कसं काय उठलो आणि आधी गाडी धुवायची सुरुवात केली, कारण खूप दिवस झाले गाडीला पाणी सुद्धा लावलं नव्हतं. म्हटलं आज जरा थोडीशी सर्व्हिसिंग करून घेऊया. तर नमस्कार रामरामणीचा. तर आजच्या दिवसात सुरुवात करूया. मी तुषार आणि थेट कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे. डायरेक्ट सकाळी उठून शेतात आलो होतो, कारण बांधीवरती पाणी मारायचं होतं आणि कोकणात आता शेतीच्या कामाला पुन्हा एकदा जोरानं सुरुवात झाली आहे. कारण आता शिमगा जवळ येईल आणि 3 ते 4 महिने पावसात सुरुवात होईल. तेव्हा इकडे मशागत तर केलेली आहे, अजून याच्यावरती पातेरा टाकायचा आहे, त्याच्यानंतर माती, त्याच्यानंतरही भाजावल केली जाईल. खालच्या साईडला अनिल आपण तर भाजावल पूर्णपणे केलं आहे, फक्त आमची राहिले आता. आणि आता काजूसुद्धा लागायला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली आहे, परंतु अजून बोंड वगैरे खायला नाही भेटलं. तिथून डायरेक्ट आलो गोडाऊनमध्ये गाडी भरली, कारण जायचं होतं जाकादेवीमध्ये आणि एकटाच होतो. माल वगैरे टाकून झाला. दुपारी आलो आणि आपल्या सौरभच्या इथे मस्तपैकी दाल खिचडी पार्सल केली आणि म्हटलं आता रेसलला जायचं होतं, कारण आज होती रंगीत रेसल. आधी म्हटलं काहीतरी खाऊया. साधारण 3च्या दरम्यान रेसल होती. घरी गेलो आणि जी पार्सल घेतले दाल खिचडी आहे आणि त्याची टेस्ट अप्रतिमच असते. मासेबावला हॉटेल आहे बाळू मामा, तिथे एकदा आला तर नक्की ट्राय करा. दुपारचं जेवण वगैरे सगळं आटपलं. त्याच्यानंतर खाली मंदिरात गेलो आणि नाटकामध्ये जे आम्ही कलाकारांनी भाग घेतला होता ते सगळे एकत्र जमले होते. सोबत संकेत होता. त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून वरती पाखडेवाडीत गेलो, कारण नाटकासाठी जे सगळं काही प्लॉट सीन वगैरे लागतात ते पाखडेवाडीमध्ये बनवायला दिले होते. सगळे एकत्र होतो. वरद होता, केतन होता, कार्तिक आणि संकेत. सगळ्यांनी प्लॉट सीन भरायला मदत केली आणि जे प्लॉट सीन दादाने बनवले होते ना, एकदम खतरनाक बनवले होते आणि त्याच्यामुळे स्टेजसुद्धा उठून दिसणार आहे. खाली आलो, प्लॉट सीन वगैरे उतरले आणि आमच्या रंगीत रेसलला सुरुवात झाली होती. नाटक तर अप्रतिमच बसलं आहे आणि ह्या आता 16 तारखेला शिवरात्रनिमित्त आपल्या सोमेश्वर मंदिरामध्ये हे नाटक आहे. नाटकाचं नाव आहे सासरे बुवा जरा जपून. तर म्हणजे तुम्हाला सर्वांना यावं लागतं, कारण आपला स्वतःचा सुद्धा नाटकामध्ये सहभाग आहे आणि सगळ्या कलाकारांनीचं काम तर अप्रतिमच केलं आहे. आणि 3 दिवस शिवरात्रीचा उत्सव असणार आहे. तर फायनली सगळी रेसल आटपली. मंदिरात गेलो, सगळं लाईटिंगचं काम वगैरे डेकोरेशनचं काम चालू होतं. तर म्हणजे अशा प्रकारे व्हिडिओ आता इथेच संपते. व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांनी शिवरात्रीच्या उत्सवाला या.